नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडक्या बहिणींना शब्द। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे। ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होईल तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा 1,500 रुपयांची रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ही रक्कम 3,000 रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिली। सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला आपल्या स्टाईलने उत्तर दिले। या विरोधकांनी सुरुवातीपासून या योजनेला खोडा घातला। सुरुवातीपासून पहिलं म्हटलं ही योजना बोगस आहे, तुमच्याला खात्यात पैसे येणार नाहीत, तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, हे चुनावी जुमला आहे। पण जेव्हा पैसे यायला लागले तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले आणि मग म्हणाले लवकर लवकर पैसे काढून घ्या, लवकर लवकर पैसे काढून घ्या। जे म्हणत होते विरोधक, मी तर त्यांना सावत्र भाऊ म्हणतो, आणि ते पण कपटी सावत्र भाऊ। कारण कट कारस्थान करून या माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जाता कामा नये, माझ्या बहिणींना पैसे मिळता कामा नये, हा एकच उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला। आणि म्हणून ही योजना अतिशय यशस्वी झाली आहे। आज पाहतोय की मोठ्या प्रमाणावर महिला इथं आल्या आणि बहुतेक महिलांना सातारा जिल्ह्यातल्या खात्यात पैसे गेलेत। ज्यांचं आधार सीडिंग राहिलंय त्यांनाही खात्यात पैसे जातील। जे 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरतील त्यांनाही पैसे मिळतील। त्याचबरोबर काही लोक राहून जातील त्यांना देखील आम्ही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे पैसे देऊ। याची पूर्ण तरतूद आर्थिक वर्षाची 33,000 कोटी रुपयाची सरकारने करून ठेवलेली आहे। त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील। आणि म्हणून माझ्या बहिणी एवढ्या मोठ्या, त्यांना विश्वास नसता, विरोधक त्यांना सांगत होते फॉर्म भरू नका, हे खोटी योजना आहे, तरी सुद्धा लाखो करोडो 1,40,00,000 महिलांनी सरकारवर विश्वास दाखवला, फॉर्म भरले। याचा अर्थ विरोधकांना त्यांनी धुतकारलेला आहे, विरोधकांना त्यांची जागा दाखवलेली आहे। आणि मी याही ठिकाणी सांगतो की ज्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय, जे कोर्टात गेले, कोर्टातून देखील या योजनेला स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला, पण कोर्टाने त्यांना फटकारलं आणि बहिणींच्या माझ्या बाजूने निकाल दिला। आणि म्हणून या माझ्या बहिणी ज्या सावत्र भावांनी खोडा घातलाय त्यांना योग्य वेळी योग्य जोडा दाखवतील। माझी एकजूट मजबूत आहे, ही महायुती मजबूत आहे। आणि ही महायुती आम्हाला वैयक्तिक काही स्वार्थ नाही, आम्हाला लोकांचं कल्याण करायचं आहे, महिलांना स्वतःच्या पायावर उभं करायचं, शेतकऱ्यांना आम्हाला मदत करायची आहे। आज 7.5 HP पंप चालवणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ केली, आम्ही दिवसा वीज देण्याचा आमचा प्रयत्न आहे। म्हणाले विरोधक, मी भाषणात म्हणालो की लाडक्या बहिणी आणल्या, लाडक्या भावाचं काय, लाडक्या भावांना पण आम्ही स्टायपंड देण्याचा निर्णय घेतलाय। आणि हे पहिलं राज्य आहे ट्रेनिंग कंपनीमध्ये, कार्यालयामध्ये पैसे सरकार भरतंय। मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतलाय, 3 गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतलाय। आम्हाला बाकी काही नाही, आम्हाला वैयक्तिक कोणाला काय मिळालं यापेक्षा आम्ही लोकांना काय देतोय याच्यावर आम्ही काम करतो। राज्यातील पहिले सौरग्राम मान्याची वाडीतील सौर ऊर्जीकरणाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण। पाटण तालुक्याला मिळाला बहुमान। राज्य शासनाने गेले 2.5 वर्षात सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीज क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे। राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील 5 वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व मागील त्यांना सौर कृषीपंप योजनेतून दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून घरगुती वीज ग्राहकांचे वीज बिल देखील शून्य होत आहे। या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी व घरगुती वीज ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावामध्ये महावितरणच्या वतीने 100% सौर ऊर्जीकरण करण्यात आले आहे। राज्यातील पहिले सौरग्राम झालेल्या मान्याची वाडीचे लोकार्पण करताना रविवारी दुपारी 3 वाजता सातारा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। वीज क्षेत्रात राज्य शासनाने केलेल्या कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तसेच पहिल्या सौरग्रामचे सरपंच रवींद्र माने यांचे
त्यांनी जाहीर अभिनंदन केले. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र मान्याचे वाडीचे सरपंच रवींद्र माने आणि महावितरणचे प्रकल्प संचालक प्रसाद रेशमे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुस्लिम समाजाच्या पवित्र धर्मगुरूंबद्दल जाहीरपणे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करा. भारतीय रिपब्लिकन पक्षाची मागणी. कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन, जोरदार घोषणाबाजी. मुस्लिम समाजाच्या पवित्र धर्मगुरूंबद्दल जाहीरपणे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी करत भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रविवारी दुपारी 3 वाजता कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले. तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामध्ये प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व मुस्लिम समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पांचाळगाव येथे सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे धर्मगुरू यांच्याबाबत जे जाहीररित्या विधान केले आहे ते अत्यंत निंदनीय आहे. लोकांच्या सांप्रदायिक भावना दुखवून विशिष्ट समाजामध्ये द्वेष निर्माण करून 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणे व एका विशिष्ट समाजाच्या लोकांच्या धार्मिक भावना दुखावणे अशा प्रकारचे संबंधित महाराजांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओहवाल यांच्या वतीने कोरेगाव तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी यांनी केली आहे. या प्रकरणी राज्य सरकारने तात्काळ प्रभावाने संबंधित महाराजांवर गुन्हा दाखल न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. एकंदरीत पवित्र धर्मगुरू मोहम्मद पैगंबर हे मुस्लिम व इतरही धर्मातील लोकांचे आदर्श आहेत आणि एखाद्या धर्माच्या आदर्श असणाऱ्या व्यक्तीबद्दल व त्यांच्या समाजाबद्दल तिरस्कार व द्वेष पसरवणे हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे अशा या बेताल वक्तव्य करणाऱ्या सरला बेट गोदामधामचे मठाधिपती सद्गुरू रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास रिपब्लिकन पक्षाच्या कायदे विभागाच्या टीमच्या वतीने न्यायालयामध्ये पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओहवाल हे स्वतः वैयक्तिक गुन्हा दाखल करणार आहे असे निदर्शनास आणून देऊन बोतालजी यांनी भारतीय समाज सुरक्षितेची भावना म्हणून व संविधानाचा आदर म्हणून लवकरात लवकर रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा आगामी काळात रिपब्लिकन पक्ष न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई एकत्र लढेल. त्यातून होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी ही राज्य सरकार आणि प्रशासनाची राहील असा इशारा बोतालजी यांनी दिला. तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी यांच्यासह उपाध्यक्ष लक्ष्मण माने, कार्याध्यक्ष पंकज जावळे, युवक आघाडीचे कार्याध्यक्ष दीपक खरात, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शाहिदभाई कुरेशी, तालुकाध्यक्ष शौकतभाई कुरेशी, कोरेगाव तालुकाध्यक्ष अशफाक उर्फ बब्बू काशिम अली कुरेशी, कार्याध्यक्ष निहाल युनुस मुजावर, शहराध्यक्ष अब्दुल अहियाज कागदी, हैदर कागदी, शहराध्यक्ष साहिल संतोष बोतालजी, वाहतूक आघाडी अध्यक्षपदी गणेश माकर, कोरेगाव तालुका सचिव सागर चव्हाण, जिल्हा सचिव वनिता जावळे, तालुकाध्यक्षा मनीषा सुनवणे, संघटक दीपक पाटोळे, उपाध्यक्षा पूजा साळुंखे, शहराध्यक्षा धनश्री भिसे, युवक आघाडीचे उपाध्यक्ष ऋतुराज वायदंडे, स्मिता जगताप, वनिता सगरे, धनश्री बोतालजी, मयूर बोतालजी, प्रकाश कांबळे, आकाश येवले, साहिल येवले, नीता धनकर, कार्तिक कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. आरपीआय वतीने अशी मागणी आहे व सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही कोरेगाव पोलीस स्टेशन ह्या ठिकाणी निवेदन सादर करत आहोत. निवेदन सादर करण्याचे मागणी अशी आहे की जे रामगिरी महाराज यांनी जे वक्तव्य केले ते पूर्ण चुकीचं असल्याबद्दल त्यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा. जे धर्मामध्ये तेढ निर्माण करत आहे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी व येणाऱ्या काळामध्ये जर आमची मागणी पूर्ण नाही झाल्यास आम्ही सातारा कलेक्टर ऑफिस व तहसील कार्यालय कोरेगाव या ठिकाणी मोठ्या संख्येने अल्पसंख्याक तसेच आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मोठ्या स्वरूपाचे आंदोलन छेडू. रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथे शिक्षण घेणाऱ्या सातारच्या युवकाचा मेढ्याजवळ अपघाती मृत्यू. रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून गावी येताना झाला अपघात. रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड इथून महाबळेश्वर मेढा मार्गे सातारा शहराकडे येत असलेल्या युवकावर शनिवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास मेढा येथे काळाने घाला घातला. रत्नागिरी मेढा एसटी बस स्थानकाजवळ अचानक आडव्या आलेल्या एसटी बसला दुचाकीची धडक बसल्याने हा अपघात झाला. आदित्य संजय साळुंखे वय 23 राहणार सिद्धिविनायक रेसिडेन्सी बसप्पा पेठ करंजे सातारा असे दुर्दैवी भावाचे नाव आहे. बहिणीने राखी बांधण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. आदित्य
हा खेड येथील योगिता डेंटल कॉलेजला दंतवैद्यक अभ्यासक्रमामध्ये 4थ्या वर्षात शिकत होता. रक्षाबंधनानिमित्त तो पल्सर मोटारसायकलवरून पोलादपूर महाबळेश्वर मेळामार्गे सातारला यायला निघाला होता. इतका लांबचा प्रवास सुरक्षितपणे पार पडला असताना आणि सातारा शहर अवघ्या 24 किलोमीटर अंतरावर असताना त्याच्यावर काळाने घाला घातला. रात्री 10 ते 10:30च्या सुमारास सातारा बाजूकडून आलेली एसटी बस ही मेढा बसस्थानकामध्ये जाण्यासाठी उजव्या बाजूला वळाली. नेमक्या त्याचवेळी सातारच्या दिशेने येत असलेल्या आदित्य याची मोटारसायकल अचानकपणे एसटी बसवर जाऊन आदळली. या अपघातात आदित्य गंभीर जखमी झाला होता. हा अपघात इतका भीषण होता की त्याच्या डोक्यावरील हेल्मेट सुद्धा तुटले. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी आणि युवकांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यावेळी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य बोलत होता. त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांना मोबाईलवरून कॉल करण्यास सांगितले. तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तो गंभीर जखमी असल्यामुळे तातडीने सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला.